शिक्षणाच्या दृष्टीनं जर महत्त्व केलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वोच्च आणि सर्वमान्य असं ज्ञान हे उपनिषदांतलं ज्ञान आहे. त्या उपनिषदांमध्ये ज्ञानाच्या बाबतीत, विद्येच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत असं वर्णन केलेलं आहे की विद्यायाम अमृतमश्नुते. विद्या ही माणसाला अमरत्व प्रदान करणारी आहे. माणूस जो अमर होतो तो विद्येनं होत असतो, तो ज्ञानानं होत असतो, असं त्या उपनिषदांचं मत आहे. हे शिक्षणाचं महत्त्व आहे, हे विद्येचं महत्त्व आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या भजनकुंज भजनावलीमध्ये असं वर्णन केलेलं आहे, असं लिहिलं आहे की विद्या ही परमधन है नरका. माणसाचं खरं धन जर काही असेल तर ते विद्या आहे. ऋषीवर्य संत घुसरकर महाराजांनी सुद्धा त्यांच्या एका भजनामध्ये म्हटलं आहे की कल का भारत आज की संतान है, खूब करो बच्चों को विद्यादान है. आणि म्हणून हे विद्येचं इतकं महत्त्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नव्हे, जगमान्य असलेला एक ग्रंथ, सर्वांचा परिचयाचा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. त्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान कृष्णाने सांगितलं आहे की नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. ज्ञान सदृश्य दुसरी कुठलीही जिन्नस अशी नाही आहे की ती इतकी पवित्र असेल. सर्वात पवित्र अशा पद्धतीची जर कोणती गोष्ट असेल तर ती फक्त आणि फक्त ज्ञान आहे.